रेडिक्युलस रॉकी, तिने या गोष्टी माझ्यापासून का लपवून ठेवल्या? शांत शांत हो जाऊ ना. अरे काय शांत हो रॉकी, हे बघ तिकीट काढल्यानंतर तिने मला हा प्रॉब्लेम सांगितला. आधी सांगितलं असतं तर काय प्रॉब्लेम होता? नाही आता हे इथे आलेत ना, तर आज काही गोष्टी मला क्लिअर करायच्याच आहेत सगळ्यांसमोर. काय झालं? ओम आपलं बोलणं झालं ना, मग आता इथे नाही नाही, मला बोलू दे ना, मला सगळ्यांसमोर बोलायचं आता. इतका मोठा प्रॉब्लेम तू माझ्यापासून का लपवून ठेवलास तू? मला जर हे माहिती असतं तर मी तिकीट बुकच नसतं केली, मी काही प्लॅनच नसतं केलं यार. स्वीटूनी माझ्या आजारपणाचं सगळं सांगितलं की काय? मग शांत हो जाऊ. काय? नाही नाही, मी शांतीचे काही घेऊ शकत नाही रॉकी. मला राग आलाय, तू माझ्या जागी असतास तुला इतकाच त्रास झाला असता. ऍक्च्युली ना, नवरा बायकोमध्ये कुठल्याही गोष्टी लपवायच्या नसतात स्वीटू. तरी आपल्यात ही गोष्ट कशी लपवून राहिली मला माहित नाही. तू इतके दिवस मला काहीच सांगितलं नाही त्या प्रॉब्लेम बद्दल. ओम काय कसला प्रॉब्लेम? तुला माहित नाहीये का? हो म्हणजे मला ऍक्च्युली मीच तिला ते अगं माझी आई, किती गोड आहेस तू. किती काळजी करतेस तू, किती टेन्शन घेतेस. चिल, रिलॅक्स. मी तुला प्रॉब्लेम सांगतो काय आहे. ये बस. तर तुझी ही जी लाडकी सून आहे, बस ह्या लाडक्या सुनेला विमानातून प्रवास करायची भीती वाटते, सो ती हनीमून कॅन्सल करायला निघाली. अच्छा, विमानाने प्रवास करायची भीती वाटते म्हणून. ओ अच्छा अच्छा अच्छा. इतनी सी बात के लिए हनीमून कैंसिल? नहीं अरे हो, हे पण बरोबर आहे. अरे स्वीटू, एक बार टेक ऑफ हो गया ना तो लग्जरी बस जैसे फील होता है रे. हेच सांगायचा प्रयत्न करतोय मी तिला, पण ती ऐकत नाही माझं. स्वीटू खरंच सांगते, खूप मजा येते. एक्सपिरियन्स घे ना. एग्जैक्टली स्वीटू, एक बार एक्सपीरियंस कर ले, तेरा डर है ना वो निकल जाएगा. मम्मी जी पता है आपको, मेरा एक दोस्त था ना, उसको भी इसकी तरह सेम प्रॉब्लम था, लेकिन मैंने उसे एनकरेज करके उसका डर भगा दिया. कैसे पता है? उसको मैं बोला तू मुंबई से दिल्ली की फ्लाइट ले ले. उसने फ्लाइट ले ली और वो फ्लाइट में बैठ गया. लेकिन उस दिन ना एक्चुअली स्वीटू वो थोड़ा सा बादलों में प्रेशर ज्यादा था ना, इसके कारण ऑक्सीजन लेवल कम हो गया फ्लाइट का. और ना वो अचानक से वो क्या कहते हैं, हाँ मास्क, वो निकला. इसको ये पैनिक हो गया एकदम. ये बोला क्या करूं. इतने में एक खूबसूरत ऐसी वो एयर होस्टेस आई, उसने उसके मुंह पे ऐसे वो लगा दिया मास्क. हाँ, उसको देखते देखते ना वो उसका ब्लड प्रेशर नॉर्मल हो गया. और फिर पता है अरे रॉकी, काय चाललंय तुझं? तू तिला विमानाच्या प्रवासासाठी तयार करतोयस की त्यांचा हनीमूनच कॅन्सल करतोयस? अरे नहीं, मतलब मैं उसका डर निकाल रहा हूँ मम्मी जी. असं एक्चुअली मैं मजाक कर रहा था मम्मी जी. मेरा दोस्त है ना, वो सेफली दिल्ली पहुंच गया. पर एक बात बताओ, उसके बाद ना वो जब भी ट्रैवल करता था ना, उसी एयर होस्टेस के साथ करता था. काहीतरी यांचं वेगळं. बघ स्वीटू, तुम्हाला वाटत असेल विमानाचा प्रवास साधा सोपा, पण मला वाटते भीती. मी काय करू? मी लहान असताना घसरगुंडीवर पण नाही जायचे, कारण मला उंचीची भीती वाटते. रॉकी दादा मग अरे देवा, आमच्या सुनबाईंना उंचीची भीती वाटते. काय करायचं ओम? काय करायचं आई? क्या करे बेटा जी? क्या करे रॉकी जी? हाँ मम्मी जी, करना तो पड़ेगा ही. काय? बरं झालं पण बाहेर आलं, माहितीये मला पण लाजच वाटत होती. अरे लाज तर मला वाटते गधेडा. अरे, तुझे आई बाबा काय असे चवनीवाले दागिने करणारे मला? म्हणजे? अरे लग्न तर एकदाच होते ने, आणि माझे पण काय ड्रीम शेट की नाही? काय काय ड्रीम? दिदुडी, माझे ना ड्रीम आहे. मला आहे ने लग्नात असे 4 तोळ्याचे मंगळसूत्र, असे 2-2 तोळ्याची बंगडी आणि 1 तोळ्याची जाडी जाडी चेन पाहिजे. मी एवढं सगळं कुठून आणू? अरे माझ्या डालडा, माझ्या लाडला, तुझ्या बेनकडे काय पैशाची कमी आहे काय? तिला सांग ने. बेन? स्वीटूला? किती बेन आहेत तुला? एकच आहे ने, स्वीटू, जी तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करते. तूच बोललेला ने. मग भावाच्या प्रेमासाठी ती एवढं तर करू शकते ने. ती माझ्यासाठी काहीही करेल किंजल, पण हे सगळं मला तिच्याकडून नको.
तुझ्याशी लग्न मी करतोय ना, मग तुला जे सोनं हवंय, जे दागिने हवे ते मी तुला करून दे. मला जमेल तसं, जमेल तेवढं, पण मी करू. हाऊ स्वीट चिनुडी. मला ना तुझे हात स्वभाव खूप आवडते. पण काय आहे ना चिनुडी, तुझ्या बेनकडे ने पैशाचं समंदर आहे, समंदर. आणि या समंदर मधनं आपण एक बाटली पाणी घेतले ने तरी समंदरला काय फरक नाही पडणार आहे. आणि आपण तर एक बुच पाणी घेतोय, तिला काय वांदा होणार नाही रे. तू माझ्यासाठी एवढं तर करेल ना चिनुडी? सही है. कसं सही आहे? एवढ्याशा स्टूलवर चढून तिची भीती कशी जाणार? अरे मम्मी जी स्टेप बाय स्टेप ऊपर लेके जाएंगे ना उसको. अब स्टूल आ गया ना, स्वीटू को बुलाओ. हाँ? स्वीटू को बुलाओ. बोलू? हाँ. स्वीटू, स्वीटू, स्वीटू बाळा. स्वीटू बाळा. आई काय झालं? काय झालं मावशी तुम्ही? स्वीटू, हा. बाळा जरा ती वरची बॅग काढून देशील का ग मला? तू कशाला हवी? मी काढून देतो. तू नाही, ओके. मावशी हळू. तू नाही, तू नको. मग रॉकीला सांग ना. हा रॉकी. नहीं नहीं नहीं, मेरा पीठ दुख रहा है ओम भाई. हा त्याची पाठ दुखते ना, म्हणून स्वीटू तू काढून दे ना बॅग. मी कसं, मला भीती वाटते. स्वीटू, अरे स्टूल ही तो है, चढ़ना, वो निकल जाएगा, इतना सा तो है. ओम देईल ना हा, काढून. मी देतो ना काढून. काय ठेव? मावशी तुम्ही का ओरडताय? काय झालं तुला? तू 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 नाही, तू 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 कशाला? तू नको. मी सासू आहे ना, मी तिला सांगितलंय ना ते काम, ते तिनेच केलं पाहिजे. मी सासू आहे. तू काढून दे स्वीटू. ठीक आहे, मी काढते. नाही 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 नाही, काय करताय? मी जाते. चढ चढ चढ, सावकाश सावकाश. सावकाश. हा हो, सावकाश चढा बाया. हो मला वरती गेलीस की तुला भीती वाटणार नाही. सावकाश ग बाया. हा. मावशी कुठली बॅग? वो ऊपर वाला. ही. संभल के वजन नको. हा, बस. सब ठीक लग रहा है ना ऊपर से स्वीटू? हे काय प्रश्न विचारताय रॉकी दादा? मला खाली उतरायचंय. दोस्ती हो गई ना ऊंचाई से, है ना? अच्छा, हे सगळं ह्यासाठी. हाँ. मला उतरव इकडनं. सावकाश. अच्छा लगा? नाही म्हणजे याचा अर्थ तो विमानात बसणार नाही. नाही, सॉरी. हे काहीच नाही. हे बघ, स्वीटू ऐक ना. इकडे काय हट्टी पट्टू केलीस तू. तुझी बायको मी केली? तुम्ही पपलू प्लॅन केलाय. हा कोणाची आयडिया होती? तू एकमेकांकडे बोट दाखवू नका. स्टूलावर उभं राहून विमानाची भीती जाते का कोणाची? कम ऑन. अरे ओम भाई, अरे स्टेप बाय स्टेप उसको तैयार करेंगे ना. अभी स्टूल हो गया ना, अभी प्लान टू. काय झालं तुम्ही? अरे काय हाँ, झालं मैं मला? बताता हूँ ना, इधर आ, एक मिनट. ये देख, काय ये देख, काय? ये. पतंग? हाँ, ये मेरे को निकाल के देना. मी? हाँ. रॉकी दादा, तुम्ही एक उडी मारली तरी तुम्ही ते पतंग काढा. अरे एक्चुअली मैं उसको निकाल सकता हूँ, लेकिन क्या ऐसे करूंगा तो फट बिट जाएगा ना. उस पतंग को नाजुक हाथ से निकालना चाहिए. निकालना प्लीज. पण तुमचा हात पोचत नाही, माझा कसा पोचणार तिथे? अरे सीढ़ी है ना अपने पास स्वीटू, क्यों टेंशन ले रही है? एक मिनट रुक, मैं सीढ़ी लेके आता हूँ. सीढ़ी रॉकी किधर दादा. है? रॉकीच्या आयडियाज पण नाही. अरे तू प्रयत्न करतोय ते बघ, ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. मग हा, रॉकी दादा शिडी आहे. हाँ, मैंने पकड़ा. नाही. हाँ, पकड़ लिया.
तेरे ऊंचाई का डर मैंने भगा दिया ना. उंचीचं आणि हा ठीक आहे शिडीची भीती गेली पण विमानाची नाही गेली अरे तो सेफ्टी बेल्ट होता ना, क्या टेन्शन है. हे बघ ऐक ना स्वीटू, तुझा भाऊ एवढं म्हणतोय तर आता ऐक ना. हा चल ना पॅरिसला जाऊया आपण. उडी उडी जाय. घाबरवलं मला. स्वीटू, हे काय सगळं मी औषधं घेऊन आले तुमच्यासाठी. तू आल्यापासून इतके लाड सुरू झाले ना माझे. नाहीतर इतक्या वर्षात असं औषध हातात आणून देणं माहितीच नव्हतं मला. मग ताप असू दे, अंगदुखी असू दे, स्वतः उठायचं आणि गोळ्या घ्यायच्या आणि कामाला निघून जायचं. हा पण माझा ओम 4-5 वर्षाचा झाला ना, तो विचारायचा मला, खूप काळजी करायचा. म्हणजे तुला सांगते, मी कामावर जायचे ना तेव्हा वाट बघत राहायचा माझी. आणि मी कामावरनं परत घरी आले ना की मला विचारायचा, आई डोकं दुखतंय का तुझं, चेपून देऊ का तुला. माझा ओम ना खूप माया करायचा माझ्या. अजूनही तितकीच करतो. खरंय तुझं, अजूनही तितकीच माया करतो, तितकाच जीव लावतो. आणि माझी सुद्धा माझ्या दोन्ही मुलांवर खूप माया आहे. तेव्हा ना मुलांसाठी खूप काही करावं असं वाटायचं. मला वेळच मिळायचा नाही. ओमसाठी ना मी एक स्वेटर विणायला घेतला होता. एक मोठी ऑर्डर आली होती आणि तो स्वेटर अर्धवटच राहिला. नाही मग पैसे आले, मग एक नवीन स्वेटर विकत घेतला त्याच्यासाठी. पण आईने विणलेल्या स्वेटरमध्ये जी मायेची ऊब असते ती विकत घेतलेल्या स्वेटरमध्ये कशी मिळणार. खरंय मावशी. तेव्हा जमलं नाही ग, पण आता वेळ आहे मला. थांब तुला दाखवते. स्वेटर विणायलाही घेतलाय. ओमसाठी नाही मला विणता आला स्वेटर, पण तुमच्या बाळासाठी, माझ्या नातवंडासाठी काही गोष्टी मला ठरवून करायचे. छान आहे. आवडीचं काम आहे माझ्या. विणकाम, भरतकाम खूप आवडायचं मला. तेव्हा ना कामामुळे वेळ नव्हता मिळत. आणि आता हा स्वेटर पूर्ण व्हायच्या आधी मला जर का काही झालं तर तू मावशी काय बोलताय तुम्ही. त्याची परिस्थिती तुझ्यापासून लपलेली नाहीये बाळा. जे आहे ते स्वीकारण्यातच शहाणपण आहे. सोड ते जाऊ दे. हे बघ, मुरमाळ माझ्या सासूबाईंनी त्या जाताना दिली होती. माझ्याकडे ती सवड असेल नसेल मावशी म्हणून मी तुला आत्ताच देते. तुम्हाला काहीही होणार नाहीये. काहीही होणार नाहीये. माझं मन मला सांगतंय काही नाही होणार तुम्हाला. तू बाळा, तू इतकं माहिनी सगळं माझं करतेस ना, माझं मनही हेच सांगते, मला काही होणार नाही. पण मी सांगते म्हणून का प्लीज. पण मला काही होणार नाही.
ऐक ना मला खरंच उंचीची खूप भीती वाटते. आणि कुठे मध्येच तू हनीमूनला जायचं काढलंयस? आपण आपल्या इकडे छान रुटीन सुरू आहे ना. एक मिनिट. आपल्या इथे रुटीन सुरू आहे म्हणून तुला जायचं नाहीये का? तुला विमानातनं प्रवास करायची भीती वाटते म्हणून जायचं नाही? तसं नाही, पण चिन्याचा साखरपुडा झालाय, आता लग्न होईल, तर परत मला कुठले वाद नकोय. ह्याच्यावरनं काय वाद होणार आहेत? अरे असं नाही, म्हणजे आपण अचानक असे 15 दिवस जाणार, तर आईला परत वाईट नको वाटायला. म्हणजे आणि एवढी कामं असतात लग्नाची, खरेदी, सगळे पाहुणे येणार, त्यांची सोय, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना. आई काकी दोघीच आहेत, तर मी मदतीला असेल तर बरं होईल ना. म्हणजे बोल ना काहीतरी, तू का गप्प आहेस? मी काय बोलू आता? ठीक आहे, ओके, गुड नाईट. स्वीटू, मी पण ओम आहे. हनीमूनच्या आडालेला कुठलाही प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करून तुला हनीमूनला घेऊन जातोच की नाही बघ. काय झालं? काय नाही. गुड नाईट. गुड नाईट. चिन्याचा साखरपुडा झालाय, आता लग्न होईल, मला कुठले वाद नकोय. ह्याच्यावरनं काय वाद होणार आहेत? अरे असं नाही, म्हणजे आपण अचानक असे 15 दिवस जाणार, तर आईला परत वाईट नको वाटायला. म्हणजे क्यों भाई, कैसे हो? मैं क्या बोल रहा हूँ? हो गई ना तैयारी? तसली तयारी स्वीटूला यायचं नाहीये. क्यों? उसका अभी तक डर गया नहीं क्या? आप बात कर लो, पूछो. अरे डर बीर काही नाही रॉकी, फॅमिली इश्यू आहे काहीतरी. अरे लेकिन अपने फैमिली का क्या इशू ओम भाई? आपल्या फॅमिलीमध्ये नाही, तिच्या माहेरी नलू मावशीकडे काहीतरी. हाँ लेकिन उसके फैमिली का भी क्या इशू? ये तो उनको तो अच्छा लगा तुम दोनों बाहर जा रहे हो, है ना? अरे तसं नाही, मला स्वीटू म्हटली की आता चिन्याचं लग्न जवळ आलंय, सो तिथे काहीतरी तयारी करायची असेल, आणि त्या तयारीला जर स्वीटू नसेल तर अपॅरेंटली नलू मावशीला खूप त्रास होईल, तिला आवडणार नाही. सो या. नहीं 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 नहीं, मुझे नहीं लगता ऐसे वो लोग कुछ प्रॉब्लम करेंगे. हाँ लेकिन नलू मौसी का कोई भरोसा नहीं है ओम भाई. उसका मूड है ना फिलहाल मुंबई के क्लाइमेट जैसा हो गया है. मतलब ठंडी में भी बारिश और गर्मी में भी ठंडी. समझ रहे हो ना आप? अरे रॉकी, आय डोंट नो. हे बघ, स्वीटू तिकडे जाऊन काळजी करणार, मग ती एन्जॉय करू शकणार नाही. त्यापेक्षा आइडिया काय ओम भाई, अपने एक काम करो, अपना घर में होली खेलो. घर में होली? हाँ, अरे होली के दिन दिल खिल जाते हैं, दुश्मन भी गले मिल जाते हैं. अरे ओम भाई, नलू मौसी और अपनी मम्मी जी तो जानी दोस्त है ना. त्याचा काय संबंध आमच्या हनीमूनशी रॉकी? अरे संबंध आहे ओम भाई. अभी जैसे एक फंक्शन में प्रॉब्लम हुआ ना, तो अपन लोग एक और फंक्शन करते हैं जिसमें ये प्रॉब्लम सॉल्व कर देंगे. समझ रहे हो? आप सोचो मत, मैं सब कुछ करता हूँ हैंडल. मैं करता हूँ, मैं आता हूँ. बाय. अरे